लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या ह्या व्हिडिओमध्ये. चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या ह्या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहतोय की कशा पद्धतीने आता नंदिनी आणि काव्याचं मेहंदी फंक्शन खराब करण्याची इच्छा ठेवलेल्या रम्यालाच आता तोंडघशी पाडत नंदिनी आणि काव्या अगदी थाटात त्यांचं मेहंदी फंक्शन सेलिब्रेट करणार. तर दुसऱ्या बाजूला आता वसुहत्याची मस्ती रम्या चांगली जिरवणार. आता काय काय घडतं हे सगळं बघूया आपल्या या व्हिडिओमध्ये. तर आता मेहंदी फंक्शन करायचं आहे ही गोष्ट रम्याला माहीत असते. त्यामुळे रम्या आता काय ठरवते की काहीही झालं तरी मी पार्थच्या नावाची मेहंदी काव्याच्या हातावरती फुलू देणार नाही. मग त्यासाठी मला अगदी काहीही करावं लागलं तरीही चालेल. मग रम्या आता इंटरनेटवरती सर्च करते की मला काय करता येईल ज्यामुळे काव्याच्या हातावरची मेहंदी रंगणार नाही. मग रम्याला एक असं केमिकलचं नाव सापडतं की ज्या केमिकलमुळे हातावरची मेहंदी रंगत नाही आणि काही एलर्जी वगैरे सुद्धा होत नाही. मग रम्या काय करते, रम्या ताबडतोब ते केमिकल जाऊन घेऊन येते आणि आता जी मेहंदी भिजवलेली असते मालिनीने त्या मेहंदीमध्ये आता तिथे केमिकल मिक्स करते आणि मग नंदिनी काव्याकडे येते. तर नंदिनी काव्या ह्या दोघीही जणी साडी वगैरे नेसून छान म्हणजे तयार झालेल्या असतात, त्या नटलेल्या असतात सुंदर अशा. त्यावेळी मग त्या दोघी बहिणी म्हणत असतात, खरंच मला तर हे सगळं स्वप्नवतच वाटते, खरं आहे असा विश्वासच होत नाही आहे की एवढं सगळं आपल्याबरोबर छान छान घडतंय. रम्या तिकडे येते आणि म्हणते हो हो हे सगळं छान तुमच्याबरोबरच घडतंय, एक मिनटा. आणि मग तिथे दोघींना चिमटा काढते आणि म्हणते आता तरी पटला का विश्वास, की अजूनही विश्वास नाही पटत आहे. आणि मग लगेचच ती आता म्हणत असते की मला तर खूप भारी वाटतंय तुम्हा दोघींसाठी. बरं चला आता झालं आहे ना सगळं तुमचं आवरून, मग खाली चला, मेहंदी काढायची आहे ना तुमच्या हातावर. आज तुमच्या हातावर मेहंदी मी स्वतःच्या हातांनी काढणार आहे. तुम्हाला माहिती आहे मला किती सुंदर नक्षी काढता येते ती. आज ना मी स्वतःच्या हाताने मेहंदी काढल्यावर तुम्हाला कळेल की मी किती सुंदर मेहंदी काढते. आणि हो मी काय म्हणते, पार्थ आणि जीवाचं नावसुद्धा तुमच्या मेहंदीमध्ये लपवून लिहायचं आहे. त्यांना शोधायला सांगू ना आपण तुमच्या हातावरती त्यांचं नाव. काय बरोबर, चला चला आता उगाचच्या उगाच वेळ वाया जायला नको. आणि हो नंदिनी आणि काव्या मेहंदी फंक्शनमध्ये तुम्हाला दोघींनाही छान एन्जॉय करायचं आहे हां. आणि तुमच्या नवऱ्यांना आधीच हवं तर तुम्हाला काहीतरी भरवायला सांगा, नाहीतर काहीतरी खाऊन घ्या. नाही नकोच, मेहंदी पाडल्यावर भरवायला सांगा, म्हणजे कसं आणखीन रोमॅन्टिक वाटेल सगळं वातावरण. काय आता खरं तर रम्या हे सगळं मुद्दामून म्हणत असते जेणेकरून आता नंदिनी आणि काव्याचा तिच्यावर विश्वास पटावा. मग नंदिनी आणि काव्य आता लाजतात. रम्या म्हणते वा 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 चला चला चला, नवऱ्या लाजलेल्या आहेत पण आता इथे लाजत बसू नका, चला खाली लवकर. मग ते दोघीही खाली येतात. आता नंदिनी काव्याला म्हणते काव्या तू बस पहिले मेहंदी पाडायला, तुझ्या हातावर पाडून झाली की मग माझ्या हातावर पाडून घेऊ, बस तू. आता लगेचच नंदिनीने हे असं म्हटल्याबरोबर काव्या म्हणते ताई अगं, पण नंदिनी म्हणते अगं काव्या त्यात काय पण आणि किंतु परंतु करतेस, पाड की तू पहिली मेहंदी बस. त्यावर काव्या म्हणते नाही गं ताई, पहिली मेहंदी पाडण्याचा मान तुझा आहे. त्यावर मग लगेच नंदिनी म्हणते नाही पहिली तू. मग लगेच आता काव्या म्हणते मग एक काम करूया ना आपण दोघीजणी 2 पार्लरवाल्यांकडे बसूया. त्यावर रम्या म्हणते अगं मी पाडणार आहे ना तुमच्या हातावर मेहंदी. त्यावर मग काव्या म्हणते अगं मग एकीच्या तू पाड, एकीच्या पार्लरवाली पाडेल. त्यावर रम्या म्हणते नाही नाही, नवऱ्यांच्या दोघींच्याही हातांवरती मेहंदी मीच काढणार आहे. अगं काव्या नंदिनी तुम्हाला कळत नाही आहे हे सगळं मी का करते. मी जितकी जास्त तुम्हा सगळ्यांबरोबर या सगळ्या फंक्शनमध्ये रमेन रुळेल ना तितका जास्त माझ्या मनामध्ये ह्या गोष्टीचा प्रसार होईल, बिंबवली जाईल ही गोष्ट की आता सगळं व्यवस्थित झालं आहे आणि छान झालं आहे म्हणून म्हणते मी. त्यावर नंदिनी म्हणते बरं काही हरकत नाही, तुला पाडायची आहेत ना मेहंदी तू पाड. काव्या अगं तू बस ना पहिलं. त्यावर लगेचच काव्या म्हणते नाही ताई पहिली तू. अगं आठवत आहे ना तुला, तुझ्या लग्नात पहिली मेहंदी तुला पाडून झाली की तुझ्यासारखी सेम मेहंदी मी पाडणार असा हट्ट केला होता मी लहान असताना. नंदिनी म्हणते अगं काव्या पण तेव्हा आपण लहान होतो की, पहिली तू. त्यावर आता काव्या म्हणते नाही पहिली तू. आता पहिली तुझ्या नादात रम्या म्हणते एक मिनटं, मला काय वाटते माहिती आहे का, नंदिनी पहिली मेहंदी तूच काढावी. सॉरी काव्या, नाही म्हणजे तुला वाटेल की मी पर्सनली म्हणजे हे करते, पण खरं म्हणायला गेलं ना तर नंदिनी मोठी बहीण आहे आणि त्यामुळे नंदिनीचा मान पहिला. नंदिनी तू बस पहिले मेहंदी काढायला, तुझ्या हातांवरची मेहंदी काढून झाली की मग आपण काव्याच्या हातावरती मेहंदी काढूया. अगं तसंही तुला आणि जीवाला थोडे फोटो वगैरे काढायला वेळ मिळेल आणि राहता प्रश्न काव्य आणि पार्थचा, तर तुझ्या हातावरती मेहंदी पाडेपर्यंत पार्थ आणि काव्यसुद्धा फोटोशूट करून घेतील. काय
नंतर मग पाहुणी मंडळी यायला सुरुवात झाली की पार्थ कसा त्यांच्यामध्ये व्यस्त होईल, तो मोठा आहे ना. आणि नंतर जीवा जरा रिकामाच असेल. आता सध्या जीवा बिझी आहे, बघ ना मामीला तू मदत करतोय तिच्या कामांमध्ये, तोपर्यंत तू मेहंदी पाडून घे. नंतर मग तू आणि जीवा छान फोटो काढा तुझ्या मेहंदीबरोबर आणि मग मी काव्याच्या हातावर मेहंदी पाडेन. मग नंतर पाहुणे वगैरे येऊन झाले, पाहुण्यांचं स्वागत वगैरे करून झालं की पार्थ आणि काव्य फोटोशूट करतील. काय वाटतंय तुला? त्यावर आता नंदिनीला रम्याचं म्हणणं पटतं. नंदिनी विचार करते की रम्या बरोबर बोलते आणि मग ती म्हणते बरं ठीक आहे, आता तू एवढं म्हणतेस रम्या तर चालेल, तू पाड माझ्या हातावरती पहिली मेहंदी. रम्या मनातल्या मनात म्हणत असते की मेहंदी काहीही झालं तरी रंगणार नाहीच आहे. आणि मग त्यानंतर आता ती मेहंदी पाडायला बसते. आता मेहंदी पाडत असताना ती नंदिनीला म्हणते, नंदिनी पहिली गोष्ट मला ही सांग, जीवाचं नाव मेहंदीत लिहायचं कसं आहे, म्हणजे लपवून लिहायचं आहे ना. नंदिनी होकार देते. मग रम्या म्हणते काय लिहू, फक्त जे लिहू की जीवा लिहू. त्यावर नंदिनी म्हणते जीवानंदिनी लिही. त्यावर रम्या म्हणते काय जीवानंदिनी. त्यावर मग नंदिनी म्हणते हो, लग्नासाठी काही पण या मिशनमध्ये जीवांनी माझ्यासाठी जीवानंदिनी अशी हॅशटॅग बनवली होती. मग आता मी सुद्धा जीवानंदिनी सांगायला हवं ना, म्हणून म्हणते. त्यावर रम्या म्हणते वा वा वा, अगदी छान कल्पना आहे ही नंदिनी. मी एक काम करते, इथे या तुझ्या ना डाव्या बाजूच्या हातावरती वरच्या साईडला लिहिते जीवानंदिनी, चालेल ना. त्यावरती म्हणते हो. नंदिनीची मेहंदी पाडून झाल्यावर आता काव्या मेहंदी पाडायला बसलेली असते. आता मिथुन काका, युग, पिहू, श्रेया सगळेच जण फंक्शनसाठी आलेले असतात. आता पिहू म्हणत असते पहिली मेहंदी मी पाडणार, श्रेया म्हणत असते मी मोठी आहे पहिली मेहंदी मला पाडायची आहे, पार्लरवाली पहिली मेहंदी मला पाडणार. आता पिहू कोण घेऊन फिरत असते, पळत असते. श्रेया कोण दे मला म्हणत तिच्या मागे पळत असते आणि चुकून त्यांचा धक्का रम्याला लागतो आणि रम्याच्या हातात जो कोण असतो तो उलटा फिरतो आणि चुकून काव्याची मेहंदी खराब होते. त्याबरोबर रम्या आता पिहूवरती आणि श्रेयावरती रागवते. ती म्हणत असते पिहू, श्रेया, अगं काय सुरू आहे तुमचं? श्रेया, अगं तू का अशी वागतेस, तू काही लहान आहेस का? आणि पिहू, अगं किती मस्ती करतेस तू, काय हा आगाऊपणा चाललाय, बघ त्या काव्याची मेहंदी खराब केलीस ना. त्यावर लगेचच पिहू म्हणते सॉरी काव्या वहिनी. त्यावर काव्या म्हणते अगं इट्स ओके पिहू, एवढं तोंड बारीक करायला काय झालं बरं, आणि काय का पळापळ करताय तुम्ही दोघी. मग श्रेया म्हणते वहिनी बघ ना, मला पहिले मेहंदी काढायची आणि पिहू म्हणते की मला पाडायची, आली मोठी शहाणी. त्याबरोबर मग लगेचच रम्या म्हणू लागते की अगं मग भांडताय काय, दोघींनी पाडायला बसा ना, दोघींनी सोबत पाडून घ्या. त्याबरोबर लगेचच आता ती म्हणते की काव्या, अगं तू कुठे या दोघींवरती लक्ष द्यायला लागलीस, तू चल बस मी तुझ्या हातावर मेहंदी पाडते. काव्या म्हणते अगं हे खराब झालंय ते मी धुवून आले. रम्या आता विचार करते की नाही काहीही झालं तरी काव्याने हात धुता कामा नये, कारण जर काव्याने हात धुतले तर तिच्या लक्षात येईल की मेहंदीला रंग नाही आहे आणि मेहंदी रंगत नाही आहे. मग लगेचच रम्या म्हणते अगं नको कशाला हात धुतेस उगाचूच कशाला, इथेच थोडंसंच खराब झालं आहे ना, मी तेवढं पुसून देते पटकन आणि काढूया पुढे तशीच मेहंदी. त्यावर काव्या म्हणते अगं रम्या तसंही कुठे फार मेहंदी काढून झाली होती, थोडीशीच तर झाली, मी आले पटकन हात धुवून. रम्या नको म्हणत असते. काव्याला आता मला असं वाटतं की नाही आता तर हात धुतलेच पाहिजे आणि मग काव्या म्हणते आले मी, आणि ती जाते आणि हात धुते. आणि आता हात धुतल्यावर काव्य बघते तर काय मेहंदीचा थोडासुद्धा रंग तिच्या हातावरती चढलेला नाही आहे. काव्य विचार करते नाही मला मान्य आहे की फार मेहंदी काढून झाली नव्हती वगैरे सगळं ठीक आहे, पण मेहंदीचा रंग बिलकुलच चढला नाही असं कसं होऊ शकतं. नाही म्हणजे मेहंदीचा रंग थोडाफार तरी चढायला हवा होता की, असं कसं झालं, मेहंदीचा रंग का चढला नाही. मग आता काव्य विचार करते काहीतरी गडबड आहे. मग ती नंदिनीला सुद्धा सांगते ताई मेहंदी धू. नंदिनी विचारते अगं पण काय झालं, का मेहंदी धुवायची आहे. अगं काव्या आपण नवरे आहोत, आपल्या हातावरची मेहंदी आज धुवायची नाही आहे. त्यावर मग काव्या म्हणते ताई मी सांगते ना म्हणून मेहंदी धू. अगं बघ ना माझ्या हातावरती आता पिहू पळत आली आणि चुकून तिचा धक्का लागला त्यामुळे मेहंदी पुसली गेली, पण मी धुतली तर अजिबातच मेहंदीला रंग नाही आहे, असं कसं गं. त्यावर मग नंदिनी म्हणते काय बघू, आणि मग नंदिनी बघतात काव्याचे हात तर मेहंदी काढल्यासारखे हात वाटतच नसतात. दोघेही बहिणी आता हात धुवून घेतात आणि काव्याच्या काय नंदिनीच्याही हातावरची मेहंदी रंगलेली नसते. मग आता लगेचच त्या दोघींनाही प्रश्न पडतो की हे असं कसं झालं. इतक्यात त्या ठिकाणी वसुहत्या येते. वसुहत्या म्हणते हे असं कसं झालं आणि का झालं हे तुम्हाला मी सांगते, आणि की रम्याने तुमच्या हातावरची मेहंदी रंगूच नये ह्यासाठी आधीच त्या मेहंदीमध्ये कसलं तरी केमिकल मिक्स केलं होतं आणि त्यामुळे तुमच्या हातावरची मेहंदी रंगली नव्हती. नंदिनी, काव्या. त्यावर हे ऐकून काव्या म्हणते काय, म्हणजे हे सगळं रम्याने मुद्दाम आणि जाणून बुजून केलं होतं. रम्या ना खरंच
सुधारली असं वाटत होतं, पण त्यावर मग लगेचच वसवत्या म्हणते मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं. रम्याने त्या केमिकलमध्ये तुमची मेहंदी ॲड केली आणि त्यामुळे तुमच्या मेहंदीला कलरच येत नाही आहे. ह्या केमिकलमुळे काही साईड इफेक्ट होत नाही, त्यामुळे तुम्हाला कळलंच नाही की ह्या मेहंदीमध्ये काहीतरी मिसळलं आहे. पण मी सांगते ते खरं आहे. खरोखर ह्या मेहंदीला रंग नाही आहे. बाकीचे कोण बघा, बाकीचे कोण रंगलेत, फक्त तुमचा कोण रंगलेला नाही आहे. मग हे ऐकून आता मात्र काव्या म्हणते काय, रम्याची हिंमत कशी झाली आहे असं काहीतरी वागण्याची. त्याबरोबर नंदिनी म्हणते जाऊ देत काव्या, चिडू नकोस, चिडून काहीही होणार नाही आहे. आपण एक काम करूया, आपण आईनं आपल्यासाठी वेगळी दुसरी मेहंदी भिजवायला लावूया आणि आपण त्या मेहंदीने मेहंदी पाडूया. आणि मग आणि काव्या मालिनी काकूंकडे येतात आणि त्यांना दुसरी मेहंदी भिजवायला सांगतात. मालिनी काकू काय झालं, दुसरी मेहंदी का भिजवायची आहे, भिजवली होती की एकदा मेहंदी आणि ती पुरली की असं म्हणतात. त्याबरोबर मग नंदिनी आणि काव्या म्हणतात की आई आम्ही सांगतोय ना भिजवा म्हणून, तर भिजवा. आता त्या मालिनी काकूंना काहीसुद्धा सांगत नाही, कारण त्यांना माहीत असतं की जर आपण आता मालिनी काकूंना काही सांगितलं तर विषयाला विषय वाढेल, शब्दाला शब्द वाढेल आणि वाद होईल, भांडणं होतील. मग आता नंदिनी म्हणते आई भिजवा ना प्लीज तुम्ही मेहंदी. त्याबरोबर मग लगेचच आता मालिनी काकू म्हणतात बरं बाई तुम्ही म्हणताय ना तर भिजवते दुसरी. आणि मग लगेचच मालिनी काकू जातात आणि नंदिनी आणि काव्यासाठी छान दुसरी मेहंदी भिजवतात आणि मग म्हणतात चला तुमच्यासाठी मी मस्त दुसरी मेहंदी भिजवलेली आहे, आता तुम्ही मेहंदी पाडायला बसू शकता. आणि मग लगेचच आता त्या नंदिनी आणि काव्याला मेहंदी पाडवायला बसवतात. त्याबरोबर आता पार्लरवाली जी मुलगी आलेली असते, जिने पिहू, श्रेया, वसुआत्या, मंजू आत्या, त्याचबरोबर मालिनी काकू, शारदा, आरोही यांच्या हातावर मेहंदी पाडलेली असते, तिलाच आता नंदिनी आणि काव्याच्या हातावर सुद्धा मेहंदी पाडायला काव्या सांगते. मग आता ती येते आणि त्या दोघींच्याही हातावरती मेहंदी पाडायला सुरुवात करते. आता इकडे हे सगळं काही रम्या बघत असते. वसुआत्यानेच रम्याला माहीत असतं की काव्या आणि नंदिनीला सगळं काही खरं सांगितलं आहे. मग मात्र रम्याला आता वसुआत्याचा खूप राग आलेला असतो. रम्याला संधी हवी असते फक्त की वसुआत्या कधी एका बाजूला कोपऱ्यात मला भेटते आणि कधी मी वसुआत्याला चांगलं झाडती आहे अशी ती वाट बघत असते. ती मनात म्हणत असते ही नक्की माझी आई आहे की माझी वैरी. मी एवढं सगळं व्यवस्थित प्लॅन केलं होतं, मी एवढं त्या नंदिनी आणि काव्याच्या हातावरती कंबर मोडेपर्यंत, मान मोडेपर्यंत मेहंदी पाडली आणि आईने काय केलं तर आईने जाऊन त्यांना खरं सांगितलं. मला पार्थच्या नावाची मेहंदी त्या काव्याच्या हातावरती रंगताना नव्हती बघायची, पण आईमुळे झालं हे सगळं. इतक्यात वसुआत्यावरती त्यांच्या रूममध्ये मोबाईल राहिलेला असतो, तो आणायला जातात. त्याबरोबर रम्यासुद्धा खोलीत त्यांच्या मागे येते आणि म्हणत असते आई काय गरज होती तुला, का केलंस तू हे सगळं, मुद्दाम केलंस ना तू, मुद्दाम तू त्या काव्या आणि नंदिनीला खरं सांगितलंस ना, मुद्दाम बोललीस ना तू त्यांना की मी त्या मेहंदीमध्ये केमिकल वगैरे मिक्स केलं म्हणून. अगं काय गरज होती तुला ते सगळं सांगायची, का सांगितलंस तू त्यांना, बघितलंस ना तू त्यांना सांगितलंस, त्यामुळे त्यांच्या हातावरती त्या पार्लरवालीने दुसरी मेहंदी पाडली. जर तू त्यांना बोलली नसतीस ना तर त्यांना कळलंसुद्धा नव्हतं की त्या मेहंदीचा रंग येत नाही आहे म्हणून. अगं आई पार्थच्या नावाची मेहंदी फक्त माझ्या हातावर रंगायला हवी आणि ती मेहंदी आज तुझ्यामुळे त्या काव्याच्या हातावरती रंगते. तुला काही कळतंय का, तू का वागलीस असं. आई तू जे वागली आहेस ना ते खूप चुकीचं आहे, मला तुझा खूप राग आला आहे, असं वाटतं की तुझा गळा आवळावा. वसुआत्या म्हणते रम्या बाद झालं, काय बोलतेस तू, हे तुला तरी कळतंय का. आणि अगं काय अर्थ आहे या सगळ्याचा रम्या, हां, आणि मेहंदी का खराब करायची होती तुला त्यांची. त्यावर वसुआत्याला रम्या म्हणते आई तू, त्यावर वसुआत्या म्हणते आई काय, बोल ना आई काय रम्या. हां बस झाला तेवढा तमाशा, झाला तेवढा पोरखेळ, खूप झाला. रम्या उगाचच्या उगाच तू त्यांच्या नादी लागायला जाऊ नकोस, त्या तुझ्या नादी येत आहेत का लागायला. त्यावर रम्या म्हणते आई तू, वसुआत्या म्हणते कितींदा आई तू आई तू आई तू करत राहणार आहेस गं तू. हां जर मी सांगते की नको लागू त्यांच्या नादी तर विषय सोड ना, नको ना लागू त्यांच्या नादी. पण नाही, तुला तर तेच करायचं आहे ना पुन्हा पुन्हा. रम्या चिखलात दगड मारल्याने आपल्या अंगावरती चिखल उडतो, ही गोष्ट कधी लक्षात येणार आहे तुझ्या. त्यावर रम्या म्हणते आता तर ना मी तुझा. त्याबरोबर वसुआत्या घाबरते आणि म्हणते मी खाली जाते, मी फक्त माझा मोबाईल घ्यायला आले होते. आणि मग वसुआत्या तिकडनं खाली निघून जात असते. आता इकडे रम्या म्हणत असते आईने मुद्दाम केलं ना सगळं, आईने मुद्दाम सांगितलं ना नंदिनी आणि काव्याला, आता मी आईला सोडणार नाही सोडणार मी आईला. आईला काय वाटतं ती माझी आई आहे म्हणून तिला सगळे गुन्हे माफ आहेत का, तिला मी सोडून देईन.
नाही. आईची ही खूप मोठी गैरसमजफहमी आहे. काहीही झालं तरी आईने जे केलं आहे ते चुकीचं होतं, चुकीचं आहे आणि चुकीचंच राहणार आणि त्याची शिक्षा आईला मिळायलाच हवी. आईला शिक्षा मिळायला हवी असा विचार ती करत करत बाहेर येत असते. इतक्यात तिला दिसतं की वसवत्या जिन्यावरून खाली उतरते आणि तिच्यासमोर दारात कोणीसुद्धा नाही आहे. मग रम्या काय करते, रम्या आता मुद्दामूनच वसवत्याच्या समोरनं आता पाठी जाते आणि वसवत्याला मागून ढकलते. आता वसवत्या हिला आयडियासुद्धा नसते की आपलीच मुलगी आपल्या बाबतीत हे असं विचित्र वागू शकते. आता वसवत्याचा तोल जाऊन ती पडणार असतेच. तोपर्यंत पार्थ तिकडनं जायला आलेला असतो. तो बघतो की वसवत्या पडते आणि पार्थ जाऊन वसवत्याला सावरतो आणि म्हणतो, रम्या काय चाललंय तुझं? रम्या म्हणते, पार्थ अरे बरं झालं तू आलास आणि आईला सावरलंस. अरे बघ ना, आईचा काही तोल गेला होता. आता आई पडली असती तर आईला केवढं लागलं असतं. आई तू ठीक आहेस ना? तुला काही झालं नाही आहे ना? तुला लागलं नाही आहे ना? अगं आई, तरीसुद्धा मी तुला किती वेळा सांगत असते, प्रत्येक वेळी बोलत असते की नाही हळू उतर, काळजी घेत जा, पण नाही, तू माझं काही ऐकत नाही ना, त्यामुळे आता तू पडली असतीस. नशीब पार्थ वेळेवरती आला आणि त्याने तुला सावरलं. पार्थ थँक्यू सो मच की तू येऊन आईला पकडलंस. नाहीतर आता आई पडली असती, आईला किती लागलं असतं. तुमच्या लग्नात उगाच बिचारीला एका जागी बसून राहावं लागलं असतं. आई तू ठीक आहेस ना? तुला लागलेलं नाही आहे ना? वसवत्या काहीच बोलत नसते. ती फक्त रम्याकडे बघत असते. रम्या वसवत्याला नजरेने खुणावते, आई बोल, नाहीतर. त्याबरोबर वसवत्या म्हणते, नाही मी ठीक आहे. त्यावर मग ती म्हणते, बरं आई चल, तू हळूहळू माझ्याबरोबर चल, मी तुला वरती बेडरूममध्ये घेऊन जाते. बेडरूममध्ये बसून तू थोड्या वेळ आराम केलास ना की तुला बरं वाटेल. पार्थ थँक्यू सो मच तू आईला वाचवलंस. जर तू येऊन आईला वाचवलं नसतंस तर खरंच. त्याबरोबर वसवत्यासुद्धा म्हणते, पार्थ खरंच थँक्यू सो मच बाळा. जा तू एन्जॉय कर. आणि रम्याने नव्हता दिला मला धक्का. अरे माझाच पाय साडीत गुंतवला आणि चुकून कशी काय ती मी पडले, माझा तोल गेला. जाऊ दे, तू नको लक्ष देऊ, तू जा. त्याबरोबर मग आता पार्थ हा लगेचच तिकडनं जाऊ लागतो. त्याबरोबर रम्या म्हणते, आई वरती जाशील की पोचू? त्यावर वसवत्या पुन्हा रम्याकडे रागाने बघते. तशी रम्या म्हणते, आई अगं म्हणजे वरती तुला रूममध्ये पोचू की तू जाशील असं म्हणत होते मी. तुला काय वाटलं पोचू म्हणजे? वसवत्या म्हणते, रम्या. त्यावर रम्या म्हणते, आई आवाज खाली. माझ्यावरती जास्त आवाज चढवून बोललेलं मला नाही आवडत, माहिती आहे ना तुला. त्यावर मग मात्र रम्या गप्प बसते. तर दुसऱ्या बाजूला आता नंदिनी आणि काव्याच्या हातावरची सुंदर मेहंदी काढून झालेली असते आणि आता पार्लरवाली नंदिनीच्या आणि काव्याच्या हातावरती जी मेहंदी पाडलेली असते त्यामध्ये जीवाला आता सांगत असते की तू नंदिनीच्या हातावरचं स्वतःचं नाव शोध आणि पार्थला सांगते तू काव्याच्या हातावरचं स्वतःचं नाव शोध. आता दोघंही भाऊ नाव शोधायला सुरुवात करतात आणि जीवा नंदिनीच्या मेहंदीतलं जीवा नंदिनी शोधून दाखवतो आणि पार्थ त्याच्या आणि काव्याच्या मेहंदीतलं काव्यार्थ शोधून दाखवतो. रम्या हे सगळं बघून जळत असते. तिला हे सगळं बघून खूप राग येत असतो, इरिटेट होत असतं, पण गप्प राहण्यावाचून तिच्याकडे काही पर्याय नसतो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू. लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.